वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पावसाळी रबर क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण बघू शकता. बहुजन विकास आघाडी हे चषक जाधव स्पोर्ट्स आयोजित खूप सुंदर पद्धतीने आजच्या दिवसामध्ये एकावेक फॉर्मॅटमधनं बरेच प्रोफेशनल खेळाडू या ठिकाणी आलेत. आपल्या खेळातील कला कौशल्य सातत्याने त्याने दाखवून दिलंय. चला दोन बॅटर प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. चला आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरा. दोन फलंदाज. पावसाच्या सरी आज प्रचंड वेगाने मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये जो पाऊस कुठेतरी मात्र मागे फिरला होता तो पुन्हा एकदा दाखल झालाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले. सतीश राजभर, एकेंडे सलमान. दोन फलंदाज. यानंतर आपण बघू शकतायत गोखिवरे हा संघ दोन हात करताना आपल्याला बघायला मिळेल. चिन्मय गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय. स्ट्राइक एंडला सतीश, नॉन स्ट्राइक एंडला सलमान. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात. अगदी इथून दुसऱ्या फेरीमध्ये आपण बघू शकता हे संघ दाखल झालेत. पहिला सामना जिंकून खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आतापर्यंत करून दाखवलाय. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा संघ गोखिवरे या संघाशी दोन हात करेल. यानंतर होणारा सामना. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. सिंगलच्या साह्याने खातं या ठिकाणी ओपनिंग केलं जाते. सतीश राजभर. मागील मॅच मध्ये काय अफलातून कामगिरी. 6 उत्तुंग षटकार, वैयक्तिक 40 धावींची इनिंग आकारली तो सतीश राजभर नॉन स्ट्राइक एंडला. तर एक एंड आपण बघू शकतायत एक ऑर्थोडॉक्स बॅटिंग पकडण्याची शैली. सलमान ऑन साइडला खेळला गेला. एक खूप चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस सुसज्ज. एक धाव कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता कॉल नसणार आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 2 रन्स ऑन कार्ड, 2 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सुरेख पद्धतीने यावेळेस एक्झिक्युशन बघायला मिळालं होतं. दोन्ही संघ मात्र मातब्बर आहेत. ब्रह्मेश्वर कळंब एकीकडे आपण बघू शकताय तर मोफस वसईपाडा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा चिन्मय. आकुडप्याचा चेंडू फोर्स केलाय. फाईन लेगच्या क्षेत्रातनं लॉंग स्टॉप रिजनला चेंडू निघून गेलाय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. हा न करता करता ही दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण झालाय आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक 4 रन्स ऑन कार्ड, 4 धावा. आज घरच्याच मैदानावर खेळी करत असताना अगदी आपण बघू शकता मोफास वसईपाडा हा संघ होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचा परिपूर्ण आस्वाद घेताना बघायला मिळतील, उपयोग करताना बघायला मिळतील का, यावर मात्र थोडासा प्रश्नचिन्ह आहे. एक मोठा उलटफेर या अगोदर होता राहिला. तदनंतर 41 धाबींचं षटक आतापर्यंत हा सुद्धा लेखाजोखा आपल्यापर्यंत मिळाला आहे. तदनंतर कालच्या दिवसामध्ये एकमेव अर्धशतक, कालच्या दिवसामध्ये एकमेव मिडन विकेट ओव्हर सुद्धा आपण बघितले. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला रिलीज सुद्धा चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 4 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्ज होईल. चिन्मय. फटका मिश्रमिका आहे. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगअपच्या रिझर्व मध्ये थोडीशी घसरगुंडी बघायला मिळाली. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता कॉल आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होत असताना आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन कार्ड, 6 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत तरी आपण बघू शकतायत मोफस वसईपाडा या संघाची सुरुवात सिंगल आणि डबलच्या साह्याने झाले. गेअर शिफ्ट व्हायला उशीर लागणार नाही. सतीश मोठे फटके खेळण्याकरिता नक्कीच ओळखला जातोय. परंतु चिन्मय आतापर्यंत चांगली गोलंदाजी चिन्मयाने करून दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावता ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याकरिता मात्र प्रयत्न होता परंतु यू वेट म्हणून सांगितले सलमान याने. तर एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. विदाउट लॉस मोफस वसईपाडा प्रथमतः फलंदाजी करतोय. 6 या अंकांवर स्कोर कार्ड.
सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर बघायचं झालं तरी दोन कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. चांगली फलंदाजी, कारण की भर पावसामध्ये अगदी बघायचं झालं तर सिंगल डबलला प्राधान्य दिले, कारण की चिन्मय एक हरहुन्नरी असणारा खेळाडू आहे आणि चेन्नई विरुद्ध आपण बघू शकताय थोडेसे बॅकफूटपणा घेतलाय दोन्ही फलंदाजाने. परंतु या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याकरिता प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. प्रेम हा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय. षटक क्रमांक 2 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर योग्य त्या लाईनने सरळ रेषेमध्ये निघून गेला यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. आज हवेचा जो सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. रुपेश जाधव आयोजकांच्या भूमिकेमध्ये अगदी मात्र सर्व गोष्टींची दक्षता घेत आहेत. फटका फसलाय. सलमान याची खेळी यावेळेस संपुष्टात येईल. चांगली गोलंदाजी प्रेमाने करून दाखवले. मोफस वसई फाटा आता थोडासा अडचणीमध्ये सापडतोय, कारण की या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली. दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन. सलमान बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेलकम बॅक. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 6 या अंकांवर. अगदी 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी प्रेमाने हातून दाखवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शोएब. या फलंदाजाला बघू शकतायत कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली की काय असे प्रश्नचिन्ह आहेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे बघायचं झालं तर पंच दर्शवतायत नोचा इशारा, कारण की एक साईडला जास्तीत जास्त खेळाडू आहेत आणि म्हणूनच पंचांच्या माध्यमातून आपण बघू शकतायत हा नियम. पंचांनी जो डिसिजन दिलाय तो आपल्याला मान्य करावाच लागेल, कारण की भरत पाटील एक अनुभवी पंचगिरी आहे. जास्तीत जास्त सामने खेळण्याचा अनुभव आहे. लेदर क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आलाय आणि पंचांनी जो डिसिजन दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल. सो नोचा इशारा, अतिरिक्त धावेचा सहारा. 1+1 या 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि 2 अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. पावसाच्या सरी कोसळत असताना मैदानाच्या आतमध्ये, परंतु खेळ मात्र थांबायला तयार नाही आहे. अफलातून पद्धतीने जाधव स्पोर्ट्स हे आयोजन अतिशय दर्जेदार, कारण की पावसाळ्यामध्ये लाईव्ह प्रक्षेपण करणं खाऊ गोष्ट नाही आहे. परंतु खूप चांगल्या पद्धतीने सावली क्रिएशनची टीम सर्व मुवमेंट्स कॅप्चर करते आहे. लंगअप चारीजनमध्ये हलक्याच्या हाताने खेळू काढले. एकदा कंप्लीट झाले. शोएब मात्र डेंजर झोनकडे आहे. फेकी आले, परंतु शोएब आपण बघायचं झालं तर चित्याच्या चपळायाने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन कार्ड. 10 धावा या स्कोर कार्डवर. आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर 3 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 10 या अंकांवर. पुन्हा एकदा प्रेम गोलंदाजी ट्रॅकवर.
ऑन साइडला फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल की 2 ते 3 क्षेत्ररक्षक वन बाउन्स नाही गॅदर केलाय. फेकी मात्र त्या ठिकाणी केली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 2 पेक्षा जास्त काही मिळत नाही. या दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आतापर्यंत या 1.4 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी झाली. त्याचं एकमेव कारण पाऊस चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, म्हणून चेंडू पिक करून परफेक्ट शॉट मिडल करणं थोडंसं अवघड जाते फलंदाजाला. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेचा सहारा सुद्धा मिळेल. 1 फॉर द ओव्हर असा इशारा सुद्धा दिलाय पंचांच्या माध्यमातून. म्हणजेच या 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने मिळतील. 1+1 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होईल. शोएब आहे फलंदाज. ऑन साइडला खेळला गेला आहे. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता वेगाने मात्र हमी भरलंय आणि तुतुमेमे मध्ये मात्र ही धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. म्हणून मी म्हटलं की घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. शोएबाला माहिती आहे आणि त्यानंतर सतीशाला सुद्धा ठाऊक आहे की प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे, कारण की पाऊस पडतोय. तेवढं सोपं नसेल या धावा त्या पद्धतीने मात्र फेस करणं किंवा चेस करणं. म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्येक धावेला इम्पॉर्टंट दिलंय. धावफलक 16 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. प्रेम लाईन झाले. स्ट्रोक खेळत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर स्किड होत आहे. स्किड झाल्यानंतर यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मुफास वसई फाटा हा संघ जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. शेवटचं आणि अंतिम षटक हे मार्गस्थ असेल. चला यानंतर होणारा सामना सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कर्णधार या आणि गोखिवरे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला गोखिवरे संघाचा कर्णधार सुद्धा यायचा आहे. खेळत नाही ना क्या? खेळतोय ना. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर यश सुसज्ज झालाय. सतीश आतापर्यंत खामोश आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून त्याची खामोशी वादळापूर्वीची आहे ही बघणं खूप महत्वाची गोष्ट असेल. चला गोखिवरे संघाचा कर्णधार या सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कर्णधार या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यश यावेळेस सुसज्ज होईल. 22 या ठिकाणी कर्णधार आपण बघू शकतायत गोखिवरे या संघाकडनं. तर सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी हा संघ त्यांच्या समवेत बघायला मिळेल. आतापर्यंत अगदी बघायचं झालं तर इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी करताना संपूर्ण संघ आजच्या दिवसामध्ये बघायला मिळाले. शोएब थोडासा इंजुरीने त्रस्त आहे. थोडीशी इंजुरी झाले मैदानाच्या आतमध्ये, कारण की पावसाळी रबर क्रिकेटमध्ये वातावरण थोडंसं थंड आहे. इंजुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे. नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाने. आणि निर्णय आपण त्वरित या ठिकाणी सांगायचा आहे. यावेळेस डायरेक्टली हिट तर झालाय. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न झालाय आणि हा न करता ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत आहे. या 2 धावा महत्वपूर्ण स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन कार्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. सतीश राजभर एक मोठ्या फटक्याकरिता वेट करतोय. तो मोठा फटका आतापर्यंत तरी बघायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी होत आहे. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलंय. पक्का 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 ये लगा मैक्सिमम सुपर चक्का सुपर 6. कब तक खामोश रखोगे सतीश राजभरची बॅट. तिसऱ्या षटकामध्ये अगदी बोलत असताना व्यवस्थित दे रहा है और दुरुस्त भी आहे. आणि या 6 धावेच्या साह्याने धावफलक 24 या अंकांवर. चेंडूचा टप्पा योग्य त्या पद्धतीने होता, परंतु बॅट फिरवण्याची जी शैली होती ती अप्रतिम बघायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज
ओहो, यावेळेस अतिरिक्त उचळी बघायला मिळाली. 1 फॉर दी ओव्हर असं पंच दर्शवत आहे स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये. खूप चांगल्या लाईन नाही, खूप चांगल्या लेन नाही. या चेंडूला आपण बघू शकताय हेरलं गेलं. डॉट बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा या स्कोर कार्ड लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्ज होईल. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केले या स्ट्रोकला. देखते देखते रह जाएंगे क्षेत्ररक्षक. गेंद फरार होती हुई और एक सुपर सिक्स. काय फलंदाजी, 2 मोठे फटके आणि ते सुद्धा आपण बघू शकतायत पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं. काय जबरदस्त बॅकलिप बघायला मिळाली. फ्रंट फुटला थोडस बाहेर काढलं, तिथून फोर्स केलं ऑन द राईज, ऑन द नोज अँड ऑन द टोज. आणि या 6 धावा अर्जित केल्या. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन कार्ड, 30 धावा. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आधा मात्र अगदी आपण बघू शकतात पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. तो मे पूर्णपणे बघायला मिळाली. सतीशला स्ट्राईक केला. शोएब मात्र त्या ठिकाणी चित्याच्या चपळाईने धावलाय. पूर्णपणे गफलत. परिणाम स्वरूपी 2+1 या 2 अतिरिक्त धावा. कारण की या अगोदर 1 फॉर दी ओव्हर असा इशारा दिला होता पंचांनी, म्हणजेच नोचा इशारा आलाय. कारण की या अगोदर 1 फॉर दी ओव्हर असा इशारा पंचांनी दिला होता, म्हणूनच हा दुसरा चेंडू बाउन्सरच्या रूपाने आहे. सो 2+1 या 3 अतिरिक्त धावा मिळतील. पंच त्या ठिकाणी मात्र थोडंसं डिस्कस करतील. काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु 2 महत्वपूर्ण धावा तर पळून काढल्यात. आता मात्र जो डिसिजन आहे तो पंच अब तुम्हारे हवाले वतन साथियों. यस, नोचा इशारा डिस्कस झालं आणि तदनंतर मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. म्हणूनच रबर क्रिकेटमध्ये बाउन्स हा थोडासा जास्त बघायला मिळतोय. म्हणून गोलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला नियंत्रण असणं सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. इथे नोचा इशारा म्हणजेच फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील. 3 महत्वपूर्ण धावा, धावफलक 33 अंकांवर. फ्रीडचा चेंडू डायरेक्टली हिट मात्र त्या ठिकाणी नाहीये. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. आणि जिथे बघायचं झालं तर यस, सतीशला बाद व्हावं लागेल कारण की क्रॉसिंग झालं नाहीये. सतीशला परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. म्हणजे शोएब हा स्ट्राईकला फलंदाज राहील. धावफलक आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचलाय 34 या अंकांवर. 34 रन्स ऑन कार्ड. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष असणार आहे. शोएब स्ट्राईक एंडला फलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सुसज्ज होईल. चला नव्याने बॅटर आपण प्लीज थोडंसं धावत पडत यायचंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असणार आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर 6 धावा, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर 6, तदनंतर 9चा इशारा आला, तदनंतर सिंगल. म्हणजे आपण बघू शकता 5 चेंडूंचा खेळ यावेळेस कंप्लीट झालाय. एक 9 चेंडू आला होता मध्ये आणि त्याच कारणास्तव अजून एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होईल. जास्तीत जास्त उचळी घेणारा चेंडू. खूप चांगल्या पद्धतीने ही लाईन दाबता बघायला मिळाली. यशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 1 धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता फोर्स झालेत, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 1 धाव मिळतंय म्हणजेच एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 35 या अंकांवर. आणि इथून विजयी होण्याकरिता 36 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 चेंडू आणि 36 धावा. जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक आपण बघू शकता 2024. खूप सुंदर पद्धतीने आज एक गाव एक फॉर्मॅट मधनं संघ आपल्याला बघायला मिळतात. उद्याच्या दिवसामध्ये ओपन हाफ आहे. कुठले संघ येतील आणि कुठले संघ उद्याच्या दिवसामध्ये ओपन हाफ मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील त्याची चर्चा सुद्धा होईल. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूयात, जिथे 18 चेंडूंमध्ये 36 धावेंचं लक्ष हे समोर असेल.
नाही कायमची तर नाही होणार. हॅलो 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 स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. करण माळी आणि त्यानंतर चिन्मय अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुसज्ज झालाय मिस्टर सतीश. फलंदाजी खूप अप्रतिम बघायला मिळाली. अप्रतिम दर्जाचं आपण बघू शकता. युट्यूब प्रक्षेपण आज सावलीची टीम मात्र दोन विशेष अँगलने मात्र आज ही स्पर्धा बघायला मिळते. आणखी एक दर्जेदार स्पर्धा ज्या सकाळी सत्रामध्ये मी उल्लेख केला. कशित कोपरच्या मैदानावर आणि तदनंतर नवजीवन आप्पाच्या मैदानावर आणखी एक दर्जेदार दोन स्पर्धा पुढील आठवड्यामध्ये सुद्धा येत आहेत. पावसाळी रबर क्रिकेट मात्र थांबायला तयार नाही आहे. आज भीम याचं स्वप्न मात्र थोडंसं अपुरं राहिलं, परंतु काही हरकत नाही आहे. स्पर्धेच्या नियमावलीनुसार मात्र गोरसई ब संघादरम्यान एक धावेनिशी पराभूत झाले. म्हणून मी म्हटलं की कधी कधी असं होत आहे ना की एक धावेनिशी संघ पराभूत झालेत, म्हणून त्या एका धावेची किंमत काय आहे ती पेल्लार ब संघाला जाऊन विचारा. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या सर्व जडणघडण घटित होतच असतात. चला मॅच ऑन करायचे मैदानाच्या आतमध्ये. काजू या ठिकाणी आपण बघू शकतायत पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. तर एक एडे जय विश्वकर्मा दोन पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सतीश राजभर या ठिकाणी सुसज्ज झालाय. आतापर्यंत एकंदरीत इथून 36 धावेंचं लक्ष्य हे समोर आहे. पुन्हा एकदा संध्याकाळी सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यानंतर सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा संघ दोन हात करताना बघायला मिळेल गोखिवरे या संघाशी. यस स्टार्ट ऑफ द मॅच. पंचांचा सिग्नल. पहिला गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय मिस्टर सतीश राजभर. स्ट्राईक एंडला करण माली, नॉन स्ट्राईक एंडला चिन्मय. करण कळिता फाईन लेग थोडंसं वाईट इश ठेवलं गेलंय. थर्ड मॅम आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये. त्यानंतर कव्हर पॉईंट ठेवला गेलाय. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा हात सुद्धा आपण बघू शकताय हवेमध्ये फ्लाय झालाय. व्हाईटचा इशारा 1+1 एकच धाव. व्हाईटच्या रूपाने 1 फॉर दी ओव्हर असा इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. सतीश राजभर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होत आहेत. यावेळेस चांगली लेन, चांगला डब्बा, परंतु पंच वळतायत. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा आहे की नो. यस व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावेचा सहारा. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 2 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस खूप चांगली लाईन. तिन्ही चेंडू मात्र त्या ठिकाणी, परंतु यावेळेस आपण बघू शकतायत हा चेंडू परफेक्ट पीच झाला. पीच झाल्यानंतर ॲक्युरेट लाईनने चेंडू यष्टी रक्षकांच्या हातकंडामध्ये निघाला जातोय. सतीश राजभर भरपूर अनुभव आहे. बस वसेपाटा संघाचा विचार करायचा झाला तर याच मैदानावर ती लाख मोलाची स्पर्धा काही जबरदस्त पद्धतीने 2018चं ते वर्ष आणि त्या वर्षामध्ये ती स्पर्धा मात्र जिंकण्याचा मानकरी शहरी गटाला सुद्धा पराभूत केला आणि तिथून मात्र अवस्थानी बघायला मिळाला. यावेळेस पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला केलाय रफू चक्कर. हा आहे कळंब गावाचा करण माळी नावाचा ब्रँडेड क्वालिटी षटकार. 6 धावा येत आहेत. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. अगदी शरीरापासून फोर्सिंग स्ट्रोक खेळला आणि टच प्लेअर मध्ये ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर करण माळी याचा राव रबर क्रिकेटमध्ये सर्वात आधी घेतलं जातं. त्याचं प्रामुख्य आहे. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करीता तो ओळखला जातो. आतापर्यंत चांगली फलंदाजी करून दाखवली आहे. सतीश राजभर याला तिथून कमबॅक करावं लागेल. आतापर्यंत 8 धावा या स्कोर कार्ड लागल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. प्लेड मिस होत असताना व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 9 या अंकांवर 9 रन्स ऑन कार्ड. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या.
एकंदरीत यस पंच या ठिकाणी वॉर्न करतायत की कुठल्याही पद्धतीचे आर्ग्यू आपण करू नका पंचांशी. आम्ही जाणतोय आपल्या भावना, परंतु त्या ठिकाणी पंच तटस्थ आहेत. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 अंकांवर 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सतीश यावेळेस सुसज्ज होतोय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. चांगली लाईन आहे. या लेंथ करिता खास करून ओळखला जातो. जास्तीत जास्त हिट द टेक आपडण्याचा प्रयत्न. थोडेसे सुरुवातीच्या कालामध्ये आपण बघितलं की स्वैर मारे केले गेले. आतापर्यंत 9 धावा या स्कोर काढावं लागल्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. इथून कमबॅक करावं लागेल. कळंब संघ सुद्धा हार न मानणाऱ्यापैकी एक आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कॉन्सन्ट्रेट नाहीये आणि जिथे म्हणायचं झालं तर पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली लाईन मेंटेन केली. लाईन बिलॉंग टू दी अंपायर आणि हेच पंचांच्या माध्यमातून दर्शवले गेले. आतापर्यंत 9 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 9 रन्स ऑन कार्ड 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सतीश. अवघड्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस 1 धाव कंप्लीट झाले. दुसरा धावेकरिता कॉल आहे, परंतु चेंडू मात्र राहिलाय मागे. बगल में छोरा और शहर में ढिंडोरा. सतीश वेगाने पुढे आले. स्लिपी झाले, स्लॉपी झाले. या 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. एकंदरीत 11 अंकांवर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 11 धावा स्कोर काढावा लागल्यात संपूर्णपणे. पप्या बाई त्या ठिकाणी मात्र आपण बघू शकताय धावत असताना थोडेसे स्लिप झाले. आणि नक्कीच पावसाळी रबर क्रिकेट म्हणायचं झालं तर या सर्व गोष्टी नव्या नाही आहेत. घसरणगुंडी घसरण संपूर्णपणे सातत्याने बघायला मिळतंय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळी बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. चेंडू निघून जातो बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट झालंय. 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 12 या अंकांवर 12 रन्स ऑन कार्ड 12 धावा. बघा जी सरासरी राखायची होती ती सरासरी आतापर्यंत अॅक्युरेट राखलंय ब्रह्मेश्वर कळंब या संघाने. कारण की 36 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 12ची सरासरी ही प्रत्येक षटकागणिक आहे. आणि सतीश याने पहिल्या स्पेलमध्ये 12 धावा खर्च केल्यात. अजूनही 24 धाव्यांचं लक्ष आहे. येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जास्त टीम मीटिंग करू नका ही प्लीज विनंती आहे. चला आपण सेकंड स्प्ले लगेच ऑन करा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडस आपण बघायचं झालं तर नजर हटीवर दुर्घटना घडी. 4 धावा येत असताना चौकार मिळतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 16 अंकांवर. बघा क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेटच्या मॅच मध्ये तुम्हाला थोडासा ऍक्टिव्ह असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट. जिथे तुम्ही चूक केली चुकीला माफी नाहीये. 4 धावा येत आहेत. व्हॉलंटियर्स आपण चेंडू थोडासा त्या ठिकाणी आणून द्यायचा आहे. 4च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 16 अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर सेकंड स्पेल मध्ये मुन्ना हा गोलंदाज आपण बघू शकताय. यावेळेस समोरच्या दिशेने काय अफलातून फटका बघायला मिळाला. करण माळीच्या बॅटमधनं टायमिंग आणि त्यानंतर डिस्टन्स सुद्धा गाडत असताना सुपर स्ट्राईक. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 22 अंकांवर. ओव्हरपिच चेंडूला तारा नाहीये. मुन्ना थोडीशी चुकी करतोय.
यावेळेस चांगला डप्पा, चांगली लाईन. या लाईन करिता खास करून मुन्ना याची ओळख आहे. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय बोर्डवर 22 या अंकांवर. विजय होण्याकरिता अजून सुद्धा आपण बघू शकता 14 धावेंचं लक्ष आहे समोर आहे. पुन्हा ऑन खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस होत आहेत. धाव घेण्याकरिता मात्र प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला, परंतु पंच दाखवतात की ही धाव नसणार आहे. एकंदरीत डॉट बॉल असेल आणि करण माळी सुद्धा जाणतायत, चिन्मय सुद्धा जाणतायत की अंगाला चेंडू लागलाय, तेच या ठिकाणी दर्शवलं जात आहे. 22 धावा या स्कोर काढावं लागल्यात. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. आता 8 चेंडू आहेत. 8 चेंडूंमध्ये 14 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट, कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप काव कॉर्नर रिझन अशी क्षेत्ररक्षणाची भूरचना. पुन्हा एकदा टॅप केले हलक्याच्या हाताने. एक धाव कंप्लीट झाले. निश्चित स्वरूपी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 23 रन्स ऑन कार्ड, 23 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 23 धावा या स्कोर कार्डवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष असणार आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर षटकार, लगातार 2 चेंडू डॉट, तदनंतर सिंगल. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक 23 अंकांवर. येस, डेड बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर यावं लागेल मुन्ना याला. चिन्मय बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा सुसज्ज होत आहेत. 23 धावा या स्कोर काढावं लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मुन्ना. लेफ्ट हँडर गोलंदाज ओव्हर द विकेटने. ओहो, चेंज ऑफ पेस केलं. व्हेरिएशन बघायला मिळालं शेवटच्या अंतिम चेंडूवर. आता विजय होण्याकरिता 13 धावेंचं लक्ष. इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 चेंडू 13 धावा. समीकरण थोडंसं अगदी बघायचं झालं तर खडतर होत असताना, कारण की 2 चेंडूंमध्ये आपण बघू शकता 10 धावा आल्या होत्या, परंतु नंतरच्या 4 चेंडूवर मुन्ना याने खूप चांगली गोलंदाजी करून दाखवली. फक्त आणि फक्त सिंगल आली आणि तिथून आतापर्यंत बघू शकता 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. म्हणजे जिथून विजय व्हायचा असेल तर लक्ष असेल 13 धावेंचं. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6. यानंतर आपण बघू शकता सिद्धी 11 गोखेवरे हा संघ 2 हात करताना बघायला मिळेल सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाशी. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आपण आपला निर्णय पोचवायचा आहे. येस, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. असा निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलाय, तर गोलंदाजी करावी लागेल गोखिवरे या संघाला. चला, जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या ही विनंती करतोय. चला, घड्याळामध्ये 5:26 झालेत. अजूनही आपल्याला दुसऱ्या फेरीतील आणखी एक सामना खेळवायचा आहे. ही थोडीशी विनवणी असेल प्रत्येक संघाला, प्लीज आपण वेळ वाचवा. थर्ड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर विलास या गोलंदाजाला आणलंय. गेम प्लॅन मध्ये थोडासा चेंज केलाय. मोपस वसेपाडा या संघाने काय अप्रतिम डिलिव्हरी आहे. सुपर पद्धतीने देखते देखते रह गए बल्लेबाज आणि चेंडू सरळ निघून गेलाय सलमान याच्या हातखंडामध्ये. शोएब डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण बघू शकतायत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख पद्धतीने. 1 फॉर द ओव्हर. मात्र या पद्धतीने आपण बघू शकतायत पंचांनी या ठिकाणी डिसिजन दिलाय. खूप चांगल्या पद्धतीने हे टप्पे बघायला मिळतात. विलास अतिशय सुरेख पद्धतीने. पहिल्या सामन्यामध्ये विलास याची अनुपस्थिती होती, परंतु आता प्लेइंग 11 मध्ये आहे. स्ट्रॉंग संघ म्हणून बघायला मिळतोय. धाव घेण्याकरिता पुन्हा एकदा प्रयत्न आहे. एक एंडने करण माळी, एक एंडने चिन्मय. थोडासा निराश आहे, कारण की जास्तीत जास्त डॉट बॉल आतापर्यंत हाताळले म्हणजे 3 चेंडू आणि इथून विजयी होण्याकरिता 13 धावेंचं लक्ष आहे. 3 balls रिमेनिंग, 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा विलास ऑन साइडला चेंडूला वळवलाय. फटका तर चांगला आहे. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता मात्र थोडासा थ्रो त्या पद्धतीने बघायला मिळाला नाही आहे. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या साह्याने. 2 धावा मिळत असताना धावफलक 25 या अंकांवर. म्हणजे इथून 11 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2 चेंडू 11 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी विलास याने करून दाखवलंय.
यावेळी शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, पंच यावेळेस हळूहळू वळतायत. चिन्मय केंडे मात्र स्ट्रगल करतोय. स्ट्राईकला जाण्याकरिता वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. येणारे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूंमध्ये 10 धावेंचं लक्ष आहे. परत नोंद आर्ग्यू विथ पंचांच्या दरम्यान प्लीज सर्वांना विनंती करतोय. 2 चेंडू विजयाकरिता 10 धावेंचं लक्ष. इथून मोफस वसई फाटा की ब्रह्मेश्वर कळम. बॉडी लाईनला चेंडू आदळला आहे, म्हणजेच फक्त आणि फक्त औपचारिकता इथून शिल्लक राहील. काय जबरदस्त गोलंदाजी विलास याने करून दाखवले आहे. आणि विलास जसा आला मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवलाय. कारण की बघा एक्सपिरियन्सची कमी नाही आहे मोफस वसईपाडा संघामध्ये. सद्दाम सारखा गोलंदाज असताना सुद्धा विलासवर मात्र त्या ठिकाणी भर दिली. फक्त आणि फक्त 1 धाव दिली आहे. काय जबरदस्त पद्धतीने ही गोलंदाजी बघायला मिळते. 3 धावा फक्त आणि फक्त. शेवटच्या चेंडूवर चिन्मयाला स्ट्राईक मिळाली. चिन्मयाने जाता जाता आपलं पोटेन्शियल सिद्ध केलं. आणि या सामन्यामध्ये अगदी बघायचं झालं तर मोफस वसईपाडा हा थेट 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन मोफस वसईपाडा अँड ऑल टीम. आणि हार्डलक ब्रह्मेश्वर कळम संघ या ठिकाणी आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. चला नेक्स्ट मॅच प्लीज. थोडीशी विनंती करतोय त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. 5:30 वाजून गेलेत. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा संघ गोखिवरे या संघाशी 2 हात करणार आहे.